आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 7 महत्वाचे निर्णय घेतले गेलेत। या निर्णयांमुळे राज्यातल्या विविध घटकांना थेट फायदा होणार आहे। कृषी, ऊर्जा, प्रशासन आणि इतर विविध विभागांशी संबंधित हे निर्णय आहेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे, कारण मनी लॉन्डरिंगचा खटला चालवायला आता ईडीला मंजुरी मिळालेली आहे। राज्यपालांकडून ही मंजुरी ईडीला मिळाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। भंडाऱ्यामध्ये रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचं समोर आलं आणि पावसामुळे या रस्ते कामांची आणखीनच पोलखोल झालेली आहे। रस्त्यांच्या या अशा दुरावस्थांमुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत। आमचे प्रतिनिधी शशिकांत भोयर यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। आपण यावेळी भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे जेएम पटेल कॉलेज म्हणजेच मुस्लिम लायब्ररी चौक या रोडवर आहोत। यावेळी तुम्ही पाहू शकता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांवर मागील 15 दिवसापूर्वी आलेल्या शहरातील पावसामध्ये या खड्ड्यांची पोलखोल झाली होती। त्यावेळी भंडारा शहर शिवसेनेच्या वतीने स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रस्त्यावर उतरून खामतलाव चौक परिसरात मोठे आंदोलन केले होते। त्यानंतर या शहरातील अनेक मार्गावर डागडुकीचे काम करण्यात आले। रस्त्यावर गिट्टी बोल्डर टाकून हे खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलं। मात्र तरीही या रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठा संताप व्यक्त करावा लागतोय। नागरिक मोठ्या संतापाने नगर प्रशासनाच्या विरोधात आपला आवाज उचलवत आहेत। त्यामुळे कुठेतरी या रस्त्यांचा योग्य नियोजन व्हायला पाहिजे असे नागरिकांचं मत आहे। परंतु स्थानिक नगर परिषद प्रशासन व NHIच्या गलथन कारभारामुळे सध्या या रस्त्यांचे योग्य काम होतानीचे दिसत नाही आहे। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।